सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांचीच सत्ता येणार आहे. आमची बोलणी सुरू असून प्रत्येकाचे आपापले पत्ते आहेत आणि पत्त्याचा डाव हा योग्य वेळी योग्य क्षणाला काढायचा असतो. आम्ही योग्य वेळी योग्य डाव साधू असे सूचक विधान काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले. दरम्यान विश्वजित विशाल एकत्र आल्याचे काही लोकांना बघवत नसल्याने ते आमच्यात वाद असल्याच्या पुड्या सोडत असल्याचा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावलाय. तरुण भारत व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण उपस्थित होते. यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागलाय. महाविकास आघाडीचे घटक पक्ष यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि ठाकरे गट यांचे मिळून 30 सदस्य होतात. जयंत पाटील, विशाल पाटील, रोहित पाटील आणि इतर समविचारी लोकांच्या संपर्कात आम्ही आहोत. लवकरच सत्ता स्थापनेचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. प्रत्येकाचे आपापले पत्ते आहेत आणि पत्त्याचा डाव हा योग्य वेळी योग्य क्षणाला काढायचा असतो. आम्ही योग्य वेळी योग्य डाव साधू. घटक पक्षांनी मागणी करणं चांगलं आहे. आमच्याकडे अनेक प्रस्ताव आहेत. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील नाराज गट, मित्रपक्षाचा नाराज गट आमच्या संपर्कात आहे. आमची त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. आम्ही कोणताही पॅटर्न नाही तर चांगली पॅटर्न राबवणार आहोत. जिल्हा परिषदेच्या बाबतीत कोणी अफवा पसरवत असेल तर तो रडीचा डाव आहे. यांच्यात नुसतं जाणीवपूर्वक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही. विशाल पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेद, नाराजी नाही. आम्ही सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एकसंघ आहोत. काही लोकांना आम्ही एकत्र आलेलं बघवत नाही म्हणून ते पत्रकारांच्या माध्यमातून पुड्या सोडतायत. आज ते आम्हाला भाजपमध्ये येण्याच्या ऑफर देत आहेत. मात्र एक दिवस असा येईल त्यांना विश्वजित कदम ऑफर देईल असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. सांगली जिल्हा परिषदेचा निकाल हा काही दिवसांपूर्वीच लागलेला होता आणि जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष, त्यात काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याचे एकूण 30 सदस्य होतात 60 पैकी. आणि म्हणून सातत्याने आमचे जिल्हा परिषद सदस्य किंवा जिल्ह्यातले काँग्रेस पक्षाचे, महाविकास आघाडीचे नेते, आमदार चंद्रराव पाटील साहेब आहेत, खासदार विशाल पाटील असतील, रोहित पाटील जी असतील, दासगाव कोटेमाकाळचे आमदार आणि इतर समविचारी लोक हे जे काय आहेत याच्या संपर्कात आहोत. चर्चा आमच्या चालू आहेत आणि लवकरच सत्ता स्थापनेचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार. त्याला वेट अँड वॉच म्हणतात. चंद्रकांत वेट अँड वॉच, तुमचं वेट अँड वॉच शेवटपर्यंत राहील. मी आता कशाला, आता प्रत्येकाचे आपापले पत्ते आहेत आणि पत्त्याचा डाव हा योग्य वेळेस योग्य क्षणाला हा काढायचा असतो. म्हणून आम्ही योग्य वेळेस योग्य क्षणाला जे काय करायचं ते आम्ही करू. आजच्या बैठकीमध्ये काही पक्षांचे नेते होते. नाही तर आता मी असं उघड सांगतोय ना. आणि त्याने काल बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की 1.25 वर्ष तो आम्हाला अध्यक्षपदी. ठीक आहे, चांगलं आहे ना. मागणी करणं त्यांचा अधिकार आहे. नाही, प्रस्ताव हा अनेक प्रस्ताव आहेत. सांगली जिल्ह्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या नाराज गट जो आहे, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात त्यांच्या काही मित्र पक्षातले काही नाराज गट लोक आहेत, त्यांचे प्रस्ताव आहेत. आम्ही त्याच्यावर चर्चा करतोय, चर्चा होईल. कुठला पॅटर्न आहे, आम्ही सांगली जिल्ह्याचा एक वेगळा पॅटर्न करू. अध्यक्ष हा महाविकास 100% अध्यक्ष महाविकास आघाडीचा होण्याचाच आमचा प्रयत्न आहे. काही गोष्टी असतात, मी सगळं काही आज बोलू शकणार नाही कारण अजून प्रोग्राम जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाचा लागलेला नाही. जसा जाहीर होईल त्यावेळेस मी बोलेन. सामान्यात कोण फुटणार, कोण नाराज आहे, काही नेत्यामध्ये वाद आहे, असं कोण त्याला परत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तेच प्रश्न विचारा. चर्चा करतायत मुंबईत जाऊन. कोण मला कळाले का कोण आहेत? आम्ही स्वतःची हे काही नाही. मला एक तर गंमत अशी वाटली की मुंबईच्या पत्रकारांना जे कोण सांगलीचे आमदार असतील त्यांनी किमान सांगताना तरी व्यवस्थित सांगावं. पहिलं त्यांनी प्रश्न विचारला महापालिकेचा. अहो, मी म्हणलं महापालिकेची सत्ता तिथं स्थापन झालीये, तिथले महापौर झालेत, उपमहापौर झालेत, आमचा गट तिथं शाबूत आहे आणि जे काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, काँग्रेसचे नगरसेवक आहेत, एक संघ आहेत, एक दिलाने आहेत, आमचा पण गट तिथं शाबूत झालेला आहे. आणि म्हणलं जिल्हा परिषदचा प्रश्न जर काय कोण चुकीच्या अफवा पसरवत असतील तर हे नुसतं रडीचे डाव आहेत, ह्याच्यात नुसतं जाणीवपूर्वक संभ्रमावस्था करण्याचा प्रयत्न कुणाचा असेल तो प्रयत्न यशस्वी होणार नाही. जिल्हा परिषद सदस्य सुद्धा ताकदीने त्या पक्षाच्या चिन्हावर जे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत
ते एक संघ आहेत, एक दिलाने एक विचाराने राहत. पक्षात आणि विशाल पाटलांमध्ये नाराजी अशी चर्चा तिथं पसरली गेली. कुणी पसरवली म्हणजे मला मी सुद्धा हसतोय, विशालजी पण हसतायत. म्हणजे आता हा मोठा विनोदच झालाय. कुठली काही नाराजगी नाही. विशाल पाटील आणि विश्वजित कदम सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एकत्र आहेत, एकत्र राहणार आहेत आणि एक संघ आहेत. काही लोकांना ते बघवत नाहीत, पण चुकीचं आपलं काहीतरी पत्रकारांना पुढे सोडत असतात. पण त्याच्या पलीकडे काय होत नाही. पण दुसरीकडे खासदारांना सारखं ऑफर देत आहे भाजप. काय जगाची उदाहरण बघलेले लागूपणे या जिल्हा भाजप झालाय तुमच्या मागे राहिल्यानंतर नाही ठीक आहे ना, आता सध्या देत असतील. एक दिवस विश्वजित करून त्यांना ऑफर देईल सगळ्यांना, काळजी करू नका. पण स्पर्धेमध्ये